श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज होती होळी पौर्णिमा. होळी पौर्णिमा आहे तर नैवेद्य वगैरे बनवायला लागतो. तर त्यासाठी दुपारी ताईंनी डाळ वगैरे शिजून पुरण वाटत होत्या. तर श्रावणीही म्हणाली मीही वाटते. तर तीही तिच्या मम्मीबरोबर पुरण वाटायला बसली. नंतर पोळीही लाटायला ती आली. छान अशी छोटीशी पुरणाची पोळी तिने बनवली. तिला असं खूप आवड आहे पुरणपोळी बनवायची. तर दुपारी मी शेण वगैरे आणून आमच्या घरीच आम्ही बनवणार होती छोटीशी होळी. तर त्यासाठी शेण वगैरे आणून मी असं सारून वगैरे घेतले, कारण मला असं सवय आहे सारवायची. आधी लोक पहिला ह्याच शेणाने वगैरे सारत, कारण मला पण सवय, मी पण अशी शेण वगैरे सारवलेले आहे. तर नंतर दुपारी श्रेयाने छान अशी रांगोळी वगैरे काढून घेतलेली. तर साई इकडे डमरू वगैरे वाजवत होता. तिचं डमरूचं वाजवतेला बघून आठवण आली की लहान पोरं आधी असं डमरू वगैरे वाजवून घरोघरी जाऊन शेणी वगैरे गोळा करून आणून सगळे असे एकत्र मोठी होळी करतात. पण काही एकीकडे आपापल्या घरीही करतात. त्यात आम्हीही आमच्या घरी स्वतः छोटीशी आम्ही होळी साजरी करणार होतो. तर त्यासाठी पप्पाने शेणी वगैरे रचून घेतली. नंतर रांगोळी वगैरे मीही काढून घेतली, कारण एकीकडे काही पद्धत असते सगळी मिळून बनवायची, पण एकीकडे स्वतःही आपल्या घरी बनवतात. तर आम्ही होळीची छान अशी पूजा वगैरे सगळी तिघींनी मिळून आम्ही पूजा वगैरे करून घेतलो. कारण तर पूजा वगैरे आम्ही तिघींनी मिळून करून घेतलो होतं, कारण आम्ही तिघीच होतो इथं. तर त्यासाठी आम्ही तिघींनीच नुसतं पूजा वगैरे करून घेतली. बाकीचे सगळे एकत्र वगैरे करतात. काही लोक स्वतःच्याही घरी करतात. मग त्यासाठी आम्ही आमच्याच घरी केलेलं, तर आम्ही तिघींनीही पूजा वगैरे करून घेतली. तर काही एकीकडे सगळी मिळून मोठी होळी साजरी करतात. तर आम्ही तिघी होतो, त्यामुळे आम्ही तिघींनीच पूजा वगैरे करून घेतल्यानंतर पप्पांनी होळी पेटवली. होळी पेटवून पूजा वगैरे पप्पांनी पूजा वगैरे करून घेतली, नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. तर होळी पेटवल्या त्यात पोळी टाकून सगळेजण प्रसाद म्हणून खातात. हे असं पप्पांनी करून पूजा वगैरे पोळी वगैरे टाकून घेतली. नंतर होळी पेटवल्यावर थंडी जळते अशी म्हणतात. मग काही नजर असली, काही वाईट ही शक्ती असली त्या होळीमध्ये जळून जाऊन द्या असं म्हणून बोंबा ठोकतात. तर त्यासाठी होळी पेटून आम्ही सगळीजण होळी भोवतीने बोंबा वगैरे ठोकलो. नंतर सगळीच होळीच्या भोवती गोल फिरून सगळी बोंबा ठोकल्या. जी वाईट नजर आहे, जी वाईट गोष्ट आहे, वाईट सवय आहे, ह्या होळीमध्ये जळून हे होऊन दे म्हणून सगळ्यांनीच गोल फिरून बोंबा वगैरे ठोकत्या. तर होळी पूर्ण जळूस तर का आम्ही बाहेरच बसलेलो, कारण पेटल्यावर नंतर लहान मुलं तिने साईडनं वगैरे जातात. तर होळी पूर्ण पेटूस तर का आम्ही सगळीजण बाहेर वगैरे बसलो. नंतर सगळी मुलं घरी वगैरे गेल्यानंतर आम्ही आतमध्ये जाऊन जेवण वगैरे घेऊया म्हटलं. होळी पेटलेली होती. तर सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.